नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महिलांशी संवाद साधणार, पत्रकार परिषदेत इर्शादभाई जागीरदार यांची माहिती। शहरात लँड जिहादचा प्रकार सुरू, त्याचे सूत्रधार आमदार फारुख शाह अनुप अग्रवाल यांनी केला पत्रकार परिषदेत आरोप। धुळे शहरातील चंद्रोदय कॉलनीतील बंदिस्त गटारी कामाचा मान्यवरांच्या हस्ते झाला आज शुभारंभ। सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केले शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसामान्य यात्रा सोमवारी धुळे शहरात दाखल होणार आहे। त्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महिलांशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी संवाद साधणार आहेत। दरम्यान हा कार्यक्रम धुळे शहरातील जेल रोडवर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार, शहर जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ चौधरी यांनी दिली। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकाळी कैलासभाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी जातील। त्यानंतर ते एकविरा देवी दाता सरकार दर्गाचे दर्शन घेतील। तसेच जैन मुनिश्री आचार्य रत्न सुरेश्वर महाराज यांना भेटतील। तसेच तेथून ते मारिया हॉलमध्ये शहरातील पॉवरलूम मालक कामगारांची चर्चा करतील। यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी, रुपाली चाकणकर, मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली। करप्शन या 3 इश्यूज माझे डोळ्यासमोर म्हणजे मेजर इश्यूज आहे। बाकी 15 इश्यूज आहे ज्यांच्यावर मला काम करायचं आहे। त्याच्यातलं एक इश्यू माझं पाण्याचं होतं, त्याच्यावर मी काम करत आलो। मला असं वाटतं मी फार चांगल्या पद्धतीने त्यात सक्सेसफुल झालो। काल रवी भाऊ तुम्ही तिथं एक मंदिराला बोरविंग करून घेतली होती, ते लोक माझ्यापाशी आले, म्हणले उन्हाळ्यात आम्हाला बिलकुल त्रास नाही। मला दुसरा इश्यू हे करायचं की रेन वॉटर हार्वेस्टिंग मला धुळ्यात करायचं, त्याच्यासाठी मी एक काम करणार आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी जिरवा, आपले तर अडू तर शकत नाही, पण रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते पाणी जिरवायचं जमिनीत, हे एक मी काम करणार आहे। माझं नेक्स्ट टार्गेट ते आहे, मी त्याच्यावर काम करीन। आणि 15 छोटे छोटे टार्गेट आहे, पण त्याच्यातले हे 3 जे इश्यूज आहे ते बेसिक इश्यूज आहे की जे धुळे शहराचे प्रत्येक नागरिकाला त्याचा त्रास आहे। आपल्याला पण त्रास आहे, मला पण त्रास आहे। मी माझ्या घरी जातो, डीमार्ट पासून 2 महिने झाले रोड झालेला, तर तिथं डीमार्ट समोर खड्डा पडलाय। 2 महिन्यात खड्डा पडला, पण ते खड्ड्यात माझीच गाडी जाते ना, मी पण असं होतो, मला पण त्रास आहे, तुम्हाला अनेकांना त्रास आहे, देवपुरात अनेक लोकांना त्रास झाला। 30% प्रॉब्लेम आहे जे बेरोजगारीचा। दुसरं मेजर प्रॉब्लेम आहे सिव्हिक अम्युनिटीज। सिव्हिक अम्युनिटीज म्हणजे रस्ता, गटर, नाली, गार्डन बिल्डन हे। आणि थर्ड मोठं जे प्रश्न धुळेकरांना वाटतं ते करप्शन। आपण एखाद्याला निवडून दिलं तर ते फुटकी इंडिकात असतो आणि 5 वर्ष म्हणजे जसं टाइम जातो तो डायरेक्ट फॉर्च्युनर गाडीत येतो। तर आज मी कुणाला विचारलंय गाडीवाल्याला, म्हणजे जे सेकंड हँड गाड्या विकत विकतो, इंडिका कितीला भेटते, तर मला 50,000 लाख रुपयाला, तर 50 पट त्याची प्रगती होती, 50 लाखाच्या गाडीत जात होतो, तर हे पैसे फुटून येतात। करप्शन धुळे शहरातले आपण पण पत्रकार आहे, आपण पण रोज रोडला फिरतात, रवी भाऊ कुठं पण दिसतो फिरताना, तर रस्त्यांची क्वालिटी आहे का मला हे सांगा। 1 महिना 2 महिने 3 महिने ते रस्ते फुटून जातात। नाही पूर्ण ऐकून घ्या ना। तर हे सगळं थांबवण्यासाठी पहिले मुंबईला जायचं, शहराची अधोगती होण्यापासून शहराला वाचवायचं, आपलं काहीतरी या शहराला देणं लागतं। 16 वर्ष शहराने प्रेम केलं, 16 वर्ष मी इथं लोकांमध्ये काम केलं, शहरातले प्रत्येक माणसाने मला प्रेम केलं, आणि 16 वर्षातले इथं बसलेले अनेक पत्रकार माझे डे 1 पासून माझ्या संपर्कात आहे। देवाचे कृपेनी आणि लोकांच्या प्रेमाने कधी माझ्याकडून काही असं वादग्रस्त काम झालं नाही। सर्व समाजाला बरोबर घेऊन, दोन्ही समाजाला बरोबर घेऊन सर्व धर्म संभाव हे काम मी केलं। पण मला एक वाटतंय की धुळे कुठंतरी बदलायला पाहिजे। धुळ्यात आलेले पैसे ते धुळ्यासाठीच वापरले जायला पाहिजे, त्याच्यात चोरी व्हायला नाही पाहिजे, हे माझं एक प्रामाणिक मत आहे। धुळे शहरात लँड जिहादचा प्रकार सुरू असून त्याचे सूत्रधार आमदार फारुख शाह आहेत। त्यांनी 80 फुटी रोडवरील एका जागेवर इतर हक्कदारांमध्ये वक्फ बोर्डाचे नाव लावलेले आहे। वक्फ बोर्डाच्या नावाखाली धुळे शहरातील मोक्याच्या जागा हडप करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप भाजपचे धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान धुळे शहरातील 80 फुटी रस्त्यावरील एका जागेवर सन 2012 पर्यंत गरिबांच्या घरकुलांसाठी आरक्षित होते, पण मनपाला माहिती न देता सन 2018 मध्ये या जागेच्या इतर
हक्कमध्ये सौल ट्रस्टी नियाज अहमद यार मोहम्मद मौलवीवाडा ट्रस्टचे नाव लावलेले आहे. हा ट्रस्ट वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असून दरम्यान या जागेवर अतिक्रमण काढण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी उपोषणही केले. हे उपोषण जनतेसाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी होते. त्यासाठी त्यांना स्वतःचा बंगला बांधायचा आहे, कारण त्याचे घर हे अतिक्रमणमध्ये असून अतिक्रमणाची नोटीस मिळाल्यानंतर ते कोर्टात गेले असल्याची माहिती देखील अनुप अग्रवाल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. माझी माहिती आणि माझी माहिती कदाचित चुकीची नाही. वक्फ बोर्डचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे वक्फ बोर्डचं नाव लागलेली जागा कोणालाही हस्तांतरित करता येत नाही, विकता येत नाही, गहाण ठेवता येत नाही. लोक कल्याणासाठी वापरायच्या त्या जागा असतात असा 1995चा कायदा वक्फ बोर्डचा म्हणतो. मग आमदार फारुख शाहच्या आईच्या नावाने 30 वर्षाचा करार त्या जागेचा झाला कसा? जर वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये हे बसत नाही तर मग 30 वर्षाचा करार त्यांच्या आईच्या नावाने कसा झाला? तो जो करार झाला त्याचा स्टॅम्प सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. ते सुद्धा ज्यालाही पाहिजे असेल मी प्रत्येकाला देईन. तो सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि मुळात ही जागा वक्फ बोर्डची नाहीच, ही महापालिकेची. तर एक तर चुकीने वक्फ बोर्डचं नाव लावलं, त्याच्यानंतर वक्फ बोर्डच्या कायद्यात जे बसत नाही ते केलं. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट जो वक्फ बोर्डचा कायदा आणते तो स्वागतार्ह आहे. धुळे शहरातील चंद्रोदय कॉलनी उद्यान कॉलनी येथे गेले अनेक वर्षांपासून बंदिस्त गटारी नव्हत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्याकडे महापौर असताना बंदिस्त गटारी होण्याबाबत निवेदन दिले होते आणि त्या निवेदनाची दखल घेत त्या संदर्भात प्रतिभाताई चौधरी यांनी पाठपुरावा करीत सदरचा विषय मार्गी लावला व आज नागरिकांनी केलेल्या बंदिस्त गटारी कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान आजच्या या शुभारंभ प्रसंगी चंद्रोदय कॉलनी व उद्यान कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या चंद्रोदय व वृंदावन कॉलनी परिसरामध्ये एक आनंदाचा क्षण आलेला आहे. मागील गेल्या 10 ते 15 वर्षापासून आमच्या या कॉलनी परिसरामध्ये ड्रेनेज लाईनीचा फार मोठा अभाव होता आणि याच्यामुळे आमच्याकडे शोषखड्ड्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे वर्षातनं दोनदा लोकांना आर्थिक दुर्गंध हा फार मोठ्या प्रमाणात होत होता. परंतु या धुळे जिल्ह्याच्या महापौर माननीय सन्माननीय श्री प्रतिभाताई चौधरी ज्या या पदावर महापौर म्हणून विराजमान झाल्या त्यावेळेला आम्ही या कॉलनी परिसरातील लोकांचं एक शिष्टमंडळ मॅडमांना आम्ही भेटायला गेलो. मॅडमांना आम्ही सांगितलं की आम्ही 15 वर्षापासून आम्ही या लोक समस्याग्रस्त आहेत, त्या समस्या आमच्या सुटायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करायला गेल्यानंतर मॅडमांनी पहिल्या आमच्या भेटीमध्ये मॅडमांनी सांगितलं मी या पदावर असेपर्यंत मी तुमचं कामाला गती देईल आणि ते मंजूर करून देईल. आणि त्यांनी त्या आमच्या आम्हाला दिलेल्या शब्दाला पूर्णपणे जागल्या आणि आमचं आज हे 15 लाखाचं काम त्यांनी मंजूर करून दिलं. त्यामुळे आमच्या परिसरातील या कॉलनी चंद्रोदय व वृंदावन कॉलनी परिसरातील सर्व नागरिक अतिशय आम्ही समाधानाचं आज समाधान व्यक्त करत आहोत. आणि मॅडमांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही आमच्या ज्या समस्या सोडवल्या त्याबद्दल आम्ही मनपूर्वक त्यांचं अभिनंदनही करतो आणि धन्यवाद देऊ इच्छितो. सुधारित राष्ट्रीय नियुक्त वेतन धोरण दिनांक 1 मार्च 2024च्या प्रभावाने लागू केल्यासंदर्भातील अधिसूचना व शासन निर्णय पारित न केल्याबाबत तसेच जिल्हा परिषद शिक्षक यांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे अशा उदासीन राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज धुळ्यात आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनात सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संजय पवार
माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन याचा राज्याचा जॉईंट सेक्रेटरी आहे. राज्य सरकारी निम सरकारी समन्वय समितीच्या आदेशानुसार सर्व घटक संघटनांना दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आमची जी रास्त मागणी आहे आणि त्या रास्त मागणीसाठी आम्ही या ठिकाणी भोजन कालामध्ये निदर्शने करीत आहोत. आमची मागणी अशी आहे की जुनी पेन्शन ही आमची हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून सातत्याने आमची संघटना पाठपुरावा करीत आहे, तरी शासन दुर्लक्ष करत आहे. म्हणून या झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आम्ही 9 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट असे 2 दिवशी हा भोजन कालामध्ये निदर्शने करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता तरी या शासनाला जाग येईल आणि आमची न्याय मागणी, आमचा हक्क आम्हाला मिळेल अशी रास्त अपेक्षा आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.